नागपुर में मानव तस्करी के संदेह में बाल संरक्षण विभाग और पुलिस ने संयुक्त कार्यवाही करते हुए 2 नाबालिग बच्चों को मुक्त कराया। मामले में 2 महिलाओं समेत 3 लोगों के खिलाफ केस दर्ज किया गया। बताया जा रहा है कि बच्चों के पालन पोषण से जुड़े कोई भी कानूनी दस्तावेज आरोपियों के पास नहीं मिले। मामला नागपुर के पांचपावली थाना इलाके के मेहंदीबाग इलाके का है, जहां बाल संरक्षण विभाग ने पुलिस की मदद से छापा मारकर 2 नाबालिग बच्चों को मुक्त कराया। दोनों बच्चों को फिलहाल बाल गृह भेज दिया गया। चाइल्ड हेल्पलाइन को गुप्त सूचना मिली थी कि इलाके में एक महिला नाबालिग बच्चों को बहला फुसलाकर अपने घर लाती है और बाद में उन्हें ग्राहकों को बेचने की कोशिश करती है। सूचना के आधार पर अधिकारियों ने प्लॉट नंबर 32 के घर पर छापा मारा। छापे के दौरान घर में 3 महिलाएं थी और उनके पास एक 5 साल की लड़की और 9 साल का लड़का बरामद हुआ। पुलिस के मुताबिक लड़की के बारे में एक महिला ने बताया कि उसे एमपी के जबलपुर निवासी एक परिचित ने संभालने के लिए दिया था, जबकि लड़के को पति के एक मित्र ने उसके पालन पोषण के लिए सौंपा था। फिलहाल पुलिस ने 2 महिलाओं और एक पुरुष के खिलाफ बाल न्याय संरक्षण कानून के तहत मामला दर्ज कर लिया है और पूरे मामले की जांच जारी है। सर, एक 5 वर्ष आणि एक 9 वर्षाचा मुलगी एक मिळालेली आहे। कशा परिस्थितीमध्ये ह्या मिळाल्या होत्या आणि कोण याच्यामध्ये आरोपी बनवलाय काय सांगा? त्याचे चाइल्ड हेल्पलाईनवर हे करून घ्या। चाइल्ड हेल्पलाईनवर फोन आला होता की वैशालीनगर मेहंदीबाग परिसरात ज्योती नीलपाल नावाची एक महिला आहे, ती लहान मुलांना घरी घेऊन येते व त्यांचे लग्न लावून देते। अशा माहितीवरून आम्ही सदर ठिकाणी रेड कारवाई करण्यात आली व त्या ठिकाणी एक 6 वर्षाची मुलगी व 9 वर्षाचा मुलगा आम्हाला दिसून आला। त्याच्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जे सांभाळ करत आहेत त्यांचे कुठलेही कायदेशीररित्या डॉक्युमेंट वगैरे त्यांच्याकडे नव्हते। त्यांचे आई वडिलांबाबतही त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याने आम्ही त्या 2 मुलांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे। तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या 2 महिला ज्योती नीलपाल, कुशवा गणेश गोर व त्या मुलीचे ज्या मुलीला तिथे आणून ठेवले होते त्याचे वडील राजन बर्मन यांना आपण सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बनवलेला आहे। हे मुलं कुठं नागपुरात आणलेले होते आणि कोणी आणले होते त्याच्याबद्दल काय माहिती समोर आलेली आहे काय सांगा? मुलीच्या वडिलांबद्दल माहिती मिळालेली आहे। त्याचे वडील हे मध्य प्रदेशमध्ये राहत आहेत, त्यांनी यांच्याकडे सांभाळ करण्याकरता ठेवलेले होते असे सांगत आहेत। तसेच मुलाबद्दल अजून याच्यामध्ये चौकशी चालू आहे।